वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। उत्तर नेपाळच्या काही भागामध्ये पुराचा हाहाकार, पूरस्थितीमुळे 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। 1000हून अधिक लोक बेपत्ता, पुरामुळे बाधित भागातील भयावह दृश्यही समोर। नेपाळमधील महापुरात 291 परदेशी पर्यटकांसह 105 भारतीय बेपत्ता, प्रशासनाकडून आणीबाणीच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी। पर्यटकांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर 1234, हॉटलाईन 1144 हे नंबर जारी। नेपाळमध्ये महाप्रलय, भारताकडून मदतीचा हात। भारताकडून नेपाळला 10 टन HADR मदत आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठाही रवाना। नेपाळच्या आणि मदत कार्यामध्ये भारताकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार, परराष्ट्र मंत्री डॉ. S. जयशंकर यांची माहिती। नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे मानले आभार। कठीण काळामध्ये नेपाळला दिलेल्या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त। तर ही एकजूट दोन देशांमधील मैत्रीच्या संबंधांचं प्रतीक, नेपाळचे पंतप्रधान यांचं ट्विट। नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला मोठा धोका, तर 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी। अमित शहांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी आहे। नेपाळमधील महाप्रलयामुळे बिहारमध्ये एनडीआरएफ हाय अलर्टवर। त्रिशूली नदीची पाणी पातळी आता अचानक वाढल्यामुळे गंडक नदीमध्ये पूरस्थितीची शक्यता। पश्चिम चंपारण आणि मुझफ्फरपूरसाठी एनडीआरएफची 2 पथकं अतिरिक्त रवाना, तर बिहारमध्ये एनडीआरएफची एकूण 9 पथकं सध्या तैनात आहेत। परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष। महापुराचं चीन शासित तिबेटमध्ये रौद्ररूप, तर 5 मजली स्थलांतर केंद्राच्या इमारतीवरून पुराचं पाणी वाहून गेल्याची भयावह दृश्य समोर। मोठी जीवितहानी या ठिकाणी होण्याची भीती नेपाळच्या रसुआ या जिल्ह्यामध्ये आणि भोटेकोशी या नदीमध्ये शिरल्यामुळे हा हाहाकार। तिबेटच्या इमिग्रेशन सेंटरमधून यात्रेसाठी गेलेले 400 नागरिक बेपत्ता, 53-93 नेपाळी नागरिक तर इतर बहुतांश भारतीय असण्याची सुद्धा शक्यता। भूकंप झाल्यापासून अवघ्या काही मिनिटात हे इमिग्रेशन सेंटर पाण्याच्या प्रवाहात नष्ट। तिबेटमध्ये भूकंपामुळे हिमस्खलन आणि त्यानंतर ग्लेशियर फुटल्याची शक्यता। तिबेटमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाल्यामुळे हे हिमस्खलन, तर ग्लेशियरवरून बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढीग कोसळून नेपाळमध्ये अक्षरशः विध्वंस झालाय। नेपाळमधील महापुरामुळे नारायणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर वाहून गेले, तर ते पकडण्यासाठी स्थानिक स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीत उतरत असल्याचंही चित्र समोर। नेपाळमध्ये अवघ्या 6 मिलीमीटर पावसात महापूर कसा, हिमनदी तलाव फुटल्याची शक्यता। वाडिया इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांचा सतर्कतेचा इशारा। नेपाळमध्ये पाचोऱ्यातील महाजन कुटुंब सुखरूप, तर सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती। नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मंत्री अशोक उईके आणि जिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच, तर मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली आहे। एमपीएससीचा पेपर फोडणाऱ्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळायला हवा होता। अमृत पाटील शिक्षक पुरस्कार मिळाल्याचा फोटो समोर, तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। एमपीएससी प्रकरणामध्ये सुनील गाढवे यांचा फडणवीसांसोबत फोटोवरून सवाल, तर नवनाथ बन यांनी शरद पवार, रोहित पवारांसोबतचा सुद्धा फोटो दाखवला। या फोटोंवर काय बोलणार, बन यांचा हा सवाल। एमपीएससीची परीक्षा रद्द होणं हा विद्यार्थ्यांचा विजय, न्याय नाही। दोषींवर कारवाई होत नाही तोवर ही लढाई अपूर्ण आहे। आपल्याला संपूर्ण व्यवस्था सुधारायची आहे, राहुल गांधींचं ट्विट। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका, जेणेकरून कुणीही पेपर फोडण्याची हिंमत करणार नाही, योगेश कदमांचं वक्तव्य। नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदीच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंकडून भेट, सरकारकडून मदत मिळाली नसल्यानं चिंता व्यक्त। बिहारमधील आंदोलनातील 6 वर्षाचा चिमुकला जेन अल्फाची हिंमत कौतुकास्पद। बिहारमधील विद्यार्थी आंदोलनावरील व्हिडिओ ट्विट करत विजय वडेट्टीवारांचा सरकारला टोला। बीडमध्ये स्कूल ठीक करो अभियानाला गालबोट, तर सीजेपी कार्यकर्त्यांवर मुख्याध्यापकांना मारहाण आणि दमदाटी केल्याचाही आरोप। गुन्हा दाखल, गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात। रेपकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर
महिलांना नाचवलं, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची ही जोरदार टीका. गडचिरोली माओवादाची ओळख पुसून ग्रीन स्टील हब बनणार, तर स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. रस्त्याच्या कामामध्ये टक्केवारीची चर्चा, कामांवर नाही. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, तर मुंबई गोवा महामार्गाला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद का नाही? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवरही निशाणा. देवेंद्रजी दिल्लीमध्ये गेले तर मोदी ठाकरेंना मुख्यमंत्री करतील. रामदास आठवलेंचा संजय राऊतांना टोला, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल आणि विस्तार होईल, आठवलेंचं वक्तव्य. भास्कर जाधव मुख्यमंत्री झाले तर आनंदच, सुभाष देसाईंच्या विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबईसह एमएमआरमध्ये 30 लाख परवडणारी घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. तर UDCPR क्लस्टर योजना आणि तिसरी मुंबईच्या माध्यमातून परिवर्तनाचा हा संकल्प. सांगलीच्या साखराळे या गावामध्ये राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रकल्प विस्ताराला विरोध. ग्रामस्थ आणि तरुण शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. या प्रकल्पामुळे शेती आणि आरोग्याला धोका असल्याचाही आरोप. सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भागाला मोठा फटका, तर आठवडी बाजारामध्ये तेल मिळत नसल्यामुळे गोरगरीब नागरिकांची गैरसोय. लहान तेलाच्या पिशव्या उपलब्ध करण्याची ही मागणी. मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर 15 रात्रींचा विशेष पॉवर ब्लॉक. 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारासाठी रात्रीच्या लोकल रद्द. रेल्वे प्रशासनाकडून सहकार्याचंही आवाहन. रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शुक्रवारी बेस्टकडून 136 जास्तीच्या बसेस धावणार. प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा हा निर्णय. गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी जास्तीच्या बसेस सोडल्या जाणार. परभणीमधील गर्भवतीच्या मृत्यूवरून खासदार संजय जाधवांचा सरकारला घरचा आहेर. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर थेट निशाणा. बनारस एअरपोर्ट फायरिंग प्रकरणामध्ये कमलेश रायला जामीन, तर एअरपोर्टवर गन चेकिंगसाठी अनुभवी स्टाफ नाही. चेकिंग दरम्यान मिसफायरिंग, कमलेश रायचा दावा. नवी मुंबईमधील कंत्राटदार गजानन देवकते यांनी जीवन संपवलं. दरम्यान कोट्यवधींची बिलं थकवल्यामुळे जीवन संपवल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप. तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृत कंत्राटदार गजानन देवकते यांच्या पत्नीची मागणी. कोट्यवधींची बिलं अडकल्यामुळे आजही ही वेळ, तर आईच्या डोळ्यातनं अश्रू थांबेनात, मुलांचं छत्र हरवलं. जळगाव महामार्गाची दुरावस्था, पाहणीसाठी अधिकारी रस्त्यावर. TV9 मराठीच्या बातमीनंतर सुट्टीच्या दिवशी अधिकारी उतरले रस्त्यावर. जिल्हाधिकाऱ्यांकडून जळगाव राष्ट्रीय महामार्गाची पाहणी. संभाजीनगरात खवड्याडोंगर दुर्घटनेतील मृत कुणालच्या आठवणीमध्ये मावस बहीण अक्षराची भावूक पोस्ट. कुणालचा सोबतचा जुना व्हिडिओ पोस्ट करत आठवण शेअर केली आहे. गणेशोत्सवात लाऊडस्पीकर डीजेला विरोध. तोडगा न निघाल्यास न्यायालयामध्ये जाणार. विज्ञानंद बापट यांचा हा इशारा. कांदिवलीच्या साईनगर परिसरामध्ये बांधकाम साईटवर क्रेनचा भाग कोसळला. दरम्यान यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मात्र अपघातात एका बाईकचं मोठं नुकसान. मांडूपमध्ये 10व्या मजल्यावरून पडलेली महिला झाडामुळे वाचली. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुखरूप तिचं रेस्क्यू करण्यात आलं. चंद्रपुरात बनावट गुणपत्रिका आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश, तर एक आरोपी या प्रकरणी अटकेत. मुख्य सूत्रधार फरार. आरोपी हव्या त्या विद्यापीठाची गुणपत्रिका पदवी बनवून देत होता. गुणपत्रिका आणि पदवीसाठी 5 ते 10 लाख रुपये त्यानं घेतल्याची माहिती समोर. नांदेडच्या लोह्यामध्ये नायब तहसीलदाराची शेतकऱ्यावर दादागिरी. अधिकाऱ्याच्या दादागिरीचा दुसरा व्हिडिओ समोर. अर्ज देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी केल्याचीही माहिती. धाराशिवच्या कळंबमध्ये ग्रामसभेनंतर तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला. जमावाकडून तंटामुक्ती अध्यक्षावर हल्ला. परिसरात यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून मारहाण. पाटोदा तालुक्यातल्या वाघिरा मेंगडेवाडी या हद्दीतली ही घटना. शेतजमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. एका महिलेसह एकूण 3 व्यक्ती जखमी. नवी मुंबईमध्ये गुन्हेगारांवर AIची नजर. 4000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं मुख्य नियंत्रण केंद्र कार्यान्वित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन. कुंभभक्ती संगमच्या माध्यमातून वारकरी आणि विविध संप्रदायांचा संगम. तर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांची ही माहिती.
पुणे महापालिकेच्या सुधारित पार्किंग धोरणामध्ये 4 ऐवजी आता केवळ 2 विभाग करण्यात येणार। संबंधित धोरण लवकरच पक्षनेत्यांच्या बैठकीत आणि स्थायी समितीच्या मान्यतेनंतर अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे येणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्यामुळे झालेल्या मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे अटकेत। उरुळी कांचन पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। मोहन भागवत यांचा अमेरिका दौरा खुल्या संवादाच्या भावनेनं आयोजित केलाय। आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क इथल्या कार्यक्रमासंदर्भात आरएसएसकडून भूमिका स्पष्ट। संघाची विचारसरणी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी हा संवाद खुला। भारतातील जातीय, वांशिक आणि धार्मिक भेदभावांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या वंशाभेद निर्मूलन समितीचा अहवालामध्ये चिंता व्यक्त केल्यामुळे भारताचा तीव्र आक्षेप परराष्ट्र मंत्रालयानं अहवाल फेटाळून लावलाय।